नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रस्टिक हायलँड, ओल्ड खंडाळा रोड, जुना खंडाळा, इथल्या सुरेखा किरण केदारी या वहिनींना भेटणार आहोत. उत्तम असं वातावरण खंडाळ्यातलं, प्रचंड उन्हाळा आहे, पण तरी सुद्धा मध्येच हळूवार अशी एक छान थंड वाऱ्याची झुळूक येते. या आजच्या भागात केदारी कुटुंब, ज्या आम्ही बंगल्याच्या प्रांगणात शूटिंग करतो आहोत, तिथेच माळीकाम करतात आणि हे घर छान राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. केदारी कुटुंबाला बोलतं करूया, सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार. घ्या उखाणा. हिऱ्याच्या अंगठीत प्रेमाची खून, किरणरावांचं नाव घेते केदाऱ्यांची सून. अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. आई. हो हो. त्या सासूबाई. बर. त्या 4 बहिणी आहेत माझ्या. बरोबर. हे माझे वडील आहेत. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. आणि हे माझे दाजी आहेत 4. बरं बरं बरं. हा. नमस्कार. हे सगळं मित्र परिवार आहे. वा वा, सगळ्यांना आणि नमस्कार. जावा आहेत माझ्या. नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? भालगुडी. किती लांब आहे? इथून 35 किलोमीटर आहे. तुम्ही इथेच खंडाळ्यात? नाही, माझं औंढे म्हणून गाव आहे. लोणावळ्यापासून 3 किलोमीटर पवना डॅम रोडला. सगळं बालपण तिथेच होतं? हा, गावाकडे. शाळा वगैरे सगळं? लोणावळ्यात शाळा. मग किती वेळ लागायचा शाळेत यायला? शाळेत यायला अर्धा तास पाऊण तास चालत यायचो ना त्यावेळेस. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे पण 1 तास लागायचा, पाऊण तास शाळेत जायला? हो, मग कसं जायचं तुम्ही? चालतच. चालत हो जायचं? सगळं बालपण एकदम मस्त मजेत हो, गेलं. खूप छान. हो ना. हो. आई बाबा काय करायचे तुमचे? आई बाबा शेती. तुमचे आई वडील? वडील लोणावळ्यात कामाला यायचे. वडील माझे लहानपणी असतानाच वारले. किती आई- वर्षाचे होता तुम्ही? त्यावेळेस 5 वर्षाचं होतं. त्या टायमाला 5 ते 6 वर्षाचं होतं त्यावेळेस वडील वारले. मग काय खूप कष्ट काढले आईने? आईने खूप कष्ट केले. चालत जायची, लोणावळ्यात कामाला यायची, शाळा शिकवली 10वीपर्यंत. मग त्याच्यानंतर मी इकडं आलो, पवार साहेबांकडे सुपरवायझर म्हणून कामाला लागलो. त्याच्यानंतर ह्या बंगल्यात राहायला लागलो आणि पवार साहेबांची इथली सगळी कामं करायला. हां. जमलं कसं मग लग्न? अरेंज मॅरेज आमचं. हा. म्हणजे ह्यांची मावशी माझी चुलती लागतात. मग त्यांनी म्हणजे घरामध्ये विषय चालला होता की लग्न करायचं म्हणून. मग त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि म्हणजे मी नाजूक होते खूप पहिली. तर ते म्हटले की म्हणजे एकटाच मुलगा आहे, चांगलं होईल तिचं. आई वडिलांना सांगितलं. म्हटलं ठीक आहे. त्यांनी आले पाहायला. मग त्यांनी तुम्ही बघायला गेले होते? हा, बघायला गेलो कुठे? यांच्या भालगुडी गावात. मग तुम्ही वाट बघत होता? नाही, मग हे पाहायला आले होते. आई वडील म्हटले की चला आलेत तर पाहुणे. आणि पहिलंच मागणं आलेलं मला. म्हटलं की तुम्ही हो म्हटलं? हो, आता वडिलांनी हे केलं, फायनल केलं? फायनल केलं. हो ना. हो. काय होती अशी जादू त्यांच्या? जादू नाही, वडिलांनी जो निर्णय घेतला त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास होता हो की ना. ते माझ्यासाठी सगळं चांगलं करणार आहेत. आणि तुमच्या बाबतीत काय झालं? आणि मी गेलो बघायला. हा. मला पहिलंच आवडली. हा. मी नंतर चुलत्याला माझ्या म्हटलं की मला करायचं तर हिच्याशीच करायचं. असं लगेच सांगून हा, टाकलं? म्हणजे घरी आल्यानंतर बोललो मी. करायचं तर हिच्याच बरोबर. हा, तर आणि त्याने नाही म्हटलं असतं तर? कोणी? आता मी म्हटलो करायचंच होतं मला. करायचंच होतं. हा. पण मग लगेच लग्न ठरलं का? हा, लगेच ठरलं. मग किती महिन्यांनी लग्न झालं? 4 महिने. 4 महिन्यानंतर. ज्या वेळेला लग्न झालं तेव्हा तुमचं उत्पन्न किती होतं? मी त्यावेळेस साहेब, मी धर्मेंद्र, आमच्या गावाला धर्मेंद्रांचा बंगला आहे. मी त्यांच्याकडे मशीन, पॉकलेन मशीन होतं, त्याच्यावर हेल्पर म्हणून त्यावेळेस कामाला होतो. बरं. तिथं. आणि मला 2000 जेमतेम पगार होता त्यावेळेस. तुम्ही तर काय हा विचारच केला नव्हता? नाही, ते काहीच आई बाबा ठरवतील तिथे हो. जाऊन लग्न करायचं. पण मला सांगा, मग तेव्हा पासून सुरू झालेला तुमचा संसार आतापर्यंत म्हणजे किती वर्ष झाली? 18 वर्ष. 18 वर्ष. हो. आता कसं वाटतंय?
आता खूप छान वाटतंय हं. आणि म्हणजे शून्यातून आम्ही खूप वर आलेलो आहे. म्हणजे हे वेळ विसरू शकत नाही मी. त्यावेळेला त्यावेळेला खूप आम्ही कष्ट खूप केलेले आहेत आणि म्हणजे खडतर प्रवासातून आतापर्यंत म्हणजे वाटत नाही की मी त्यावेळेची अशी होते म्हणून, पण ते दिवस नाही विसरत मी. काय हो, कशी साथ दिली? नाही चांगली साथ दिली. ते घरी शिलाई मशीन असायची, ते ब्लाऊज वगैरे शिवायची सगळं, म्हणजे आई पण कामाला जायची, मी कामाला जायचो आणि ती घरात म्हणजे कष्ट करायचे. कष्ट सगळे. प्रत्येक जण जितकं 1-1 रुपया जमवता येईल तेवढा हा जमवतो. तेवढं जमलं. एकदम मस्त. एकदम कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? फिरायला तिरुपती बालाजी जाऊन आला? हा जाऊन आलो. 3 वर्ष आले लागोपाठ जातो. दरवर्षी घेऊन दरवर्षी जातात? जातात. हो. का तुम्ही खूप हट्ट करता? नाही नाही तुमच्याकडे हट्टी स्वभाव कोणाचा आहे? तसं म्हटलं तर दोघांचाही. दोघांचा. रागावतो कोण? ते जास्त रागवतात. का हो? वेळेचं भान नसतं ना, कधी लवकर आवरायची नाही कुठली गोष्ट. आपण थांबलो, चला 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 तरी आवरतच राहायचं, असा विषय. 18 वर्ष आवडतात. त्यांच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे वाटतं? नाही, मला त्यांचा स्वभाव आवडतो. हा. जसे आहेत तसेच राहू द्या. मेहनती आहेत. हो, खूप खूप मेहनती. मेहनती, खूप. एखादी गोष्ट तुम्ही मागितली तर लगेच आणतात? हो, लगेच. लगेच तयारी तर लागतात लगेच करायची. येते हो. नंतर 2 वर्ष नाही नाही येते पण. येते. हो, मला त्यांच्यात कुठलाच बदल नाही करायचा. मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणालात की खूप खडतर तुमचा प्रवास सुरू झाला हो, आणि स्वाभाविक आहे, तो होतोच. म्हणजे कधी कधी पैसेही नसायचे? ती वेळ आलेली. आता त्यांनी सांगितलं मला, मी ब्लाऊज वगैरे शिवायची. अशी वेळ होती की आमची पण इच्छा होती, नवीन लग्न झालेलं, त्याला पिक्चर वगैरे बघायला जाऊया. मग त्यावेळेस पैशाचा पण थोडा प्रॉब्लेम असायचा. मी ब्लाऊज शिवले की ते म्हणायचे, तू एक काम कर, तू अजून 2-3 जास्त शिव, मी तुला हेल्प करतो. मग ते ब्लाऊजला हुक लुक वगैरे ते करून द्यायचे मला. म्हणजे खूप त्यांनी कष्ट केले त्यावेळेस, म्हणून मला त्यांचं खूप हे कौतुक आहे. भविष्यात काय करण्याची इच्छा आहे तुमची अजून? कामात जेवढं प्रगती प्रगती करता येईल तेवढे करतो. म्हणजे आणि तुम्ही? आता तर सांगायचं तर मला ह्यांनी सरपंच, गावाचे सरपंच केलं मला हा. मागील 5 वर्षामध्ये. अरे वा. हो, आता खरं तर त्यांना संधी आलेली, पण हा. त्यांनी मला ती संधी उपलब्ध करून दिली. आणि असा विषय आहे की जेंट्स सरपंच असून लेडीजला सरपंच पद मला त्यांनी घेऊन दिलं. आता बरं वाटतंय की नाही खूप. सरपंच बाई? पण तुम्ही रागावता की नाही? जास्त रागावता. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खूप चिडचिड करता. हा? होती चिडचिड थोडी, लेट आली की थोडस. बरोबर. आता नाही तर माझ्यावर चिडचिड करायच्या. त्या आधीच पुढच्या खेळाकडे आपण वळणार आहोत. एक गाणं त्यांनी बासरीतून वाजवायचं, सगळ्यांनी ओळखायचं. दोघांनाही संधी मिळणार. पहिली संधी कोण घेणार? तूच घे पहिली संधी. पहिली संधी सरपंच बाईंकडे घ्या. आता बघूया, ही 3 गाणी बक्षीस मिळवून देणार का? हे चला, तुमच्यासाठी पहिलं गाणं मराठी गाणं आहे. वाजव. 1 2 3. हा बा, काहीतरी परत एकदा. हा वाजवा. म्हणा, गा गा गा. कसं ते? अभिनंदन, पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आता तुमच्यासाठी हे आव्हान. बघतो आधी मी काय. मराठी गाणं आहे. हा, जोरात वाजवा. शिट्टी वाजली. ती वाचतेच आहे. यातलं गाणं ओळखा. परत एकदा. लवकर. 10 9. परत एकदा वाजवत राहा. चुकीचं. 5 4 3. मला वेळ लागले. तुम्हाला लागलंय पण इथं नाही लागलं. 2 लवकर सांगते ना. म्हणा. माझ्या प्रीतीची राणी तू होशील का? तुझ्या संधीनं राणी मी होणार
ना. गोमूची आरती ऐकायला मिळाली. हल्ली आरत्यांचे वेगवेगळे प्रकार या खंडाळ्यामध्ये ऐकायला मिळत आहेत. अभिनंदन. हे घ्या. थँक्यू. हे कोण घेणार? तुम्ही घ्या. थांबा, बोल नका. हिंदी गाणं आहे, हिंदी. ओरिजिनल असंच गाणं करायचं होतं, चित्रपटात वेगळं झालं. हिंदी गाणं आहे, हिंदी. एक मिनिट. हे ओरिजिनल गाणं जेव्हा ह्या तुम्हाला सांगतील तेव्हा मी खात्रीने सांगतो सगळ्या जणी खंडाळ्याच्या घाटातून उडी मारतील. थांबा थांबा, अजून वेळ आहे. परत एकदा नीट ऐका. गाणं हिंदी गाणं आहे. वाजवा हो, माऊली. माऊली. हा. मेरे सामने वाले. 10. दोघे वाजवा. 9. हा. 5 4 3. वेळ संपली. पायलिया. कुठलं? बरोबर. पायलिया. नाही. चुकीचं आहे. थांबा एक मिनिट. कुठे इकडनं उडी मारता का तिकडनं? कुठनं सांगा मला. कुठल्या इकडनं? आता गाणं ऐकायचंय तुम्हाला. कुठलं होतं सांगा हो. दिल दीवाना. ह्यानी बरोबर वाजवलं होतं. कळलं का प्रॉब्लेम? हा, आम्ही ओळखलं नाही. चुकलं कोणाचं? आमचं. आणि तुम्ही काय सजनाला थोपत होता? काय मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि आता एक नाव बघूया कोणाचं येत आहे. वैशाली कुंडलिक वीर, सुनीता धनवे. माहेर कुठलं तुमचं? माहेर बालवडी. अच्छा. मग तुमची ओळख किती वर्षापासून? अगदी जन्मापासून. म्हणजे आमचं शिक्षण, जन्म, लग्न सगळं एकाच दिवशीच. हो. एका दिवशी? हो. लग्न पण? लग्न पण. जन्मही काय? एका दिवशी, लग्नही एका दिवशी. फक्त लग्नाचं साल वेगळे. आणि शिक्षण तर अगदी पहिलीपासून ते 10वी पर्यंत आम्ही एकाच शाळेत, एका वर्गात, एकाच बेंचवर म्हटलं. अरे वा. हो. मग पेपर एक वेगळा वेगळा लिहायचे की वेगळा एकच? वेगळा. काही एकच दोघी मिळून? नाही असं नाही, नाही ना? वेगळा वेगळा. बरं बरं बरं. कसा होता स्वभाव तेव्हा त्यांचा? खूप शांत. आणि ह्या? तर आगाऊ खूप. माझ्याशी खूप भांडायची लहानपणी. हो. हो. कुठला स्वभावात बदल केला पाहिजे असं वाटतं? तिचा स्वभाव तर खूप शांत आहे, हा. समजदार आहेच आहे. हो. पण ती मला तरी असं वाटतं की तिने थोडस कडक राहायला पाहिजे. थोडं अग्रेसिव्ह असलं हो. पाहिजे. म्हणजे बरं. आपण जर तिला काय बोललो तर ती काहीच बोलत नाही. हा. तिला भले राग येत असेल मनातून, पण ती सांगत नाही आणि अच्छा. सांगणारही नाही ती. अजिबात नाही. पण त्यांनी राग व्यक्त केला पाहिजे. करत नाही ना ती. हो का? हो. म्हणजे माझ्या बाबतीत तरी अजून मी जेवढे आम्ही एकत्र राहिलोत ना, हा. तर तिने अजूनपर्यंत असं कधीच दाखवलंच नाही कारण मला. तुम्हीच भांडता हो. त्यांच्याबरोबर. मी भांडायची. म्हणजे आमचं फक्त वेळेवरून भांडण. आम्ही सकाळी जाताना भांडत जायचो आणि दुपारी जेव्हा लंच टाइम असायचा शाळेचा ब्रेक, तेव्हा आम्ही एकत्र जेवायला बसायचो. कारण जाताना भांडणं करत जाणार, येताना बरोबरच येणार. जर मी तिच्याशी बोलले नाही तर ती तिच्या आईला सांगायची, किंवा ती माझ्याशी बोलली नाही तर माझ्या आईला सांगायची की ती माझ्याशी बोलत नाहीये. समजा दोघी इकडनं एक लांब जायची वेळ आली तर नाही, खूप म्हणजे त्रास जेव्हा होईल. माझं लग्न, आधी लग्न माझं झालं, मला म्हणजे एवढं काय वाटत नाही. माझ्या आधी तिला जास्त दुःख झालं होतं. हो. हो. काय हो? हो ना. मैत्रीण सोडून जाते म्हटलं, आता मला काय ती परत नाहीच भेटणार. हो. आणि ती पेनला गेलेली, त्यामुळे जवळ असतं तर काही विषय नव्हता. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय स्वभाव, त्यांनी जसं सांगितलं की स्वभाव थोडा कडक केला पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना काय सूचना आहे? नाही आहे तशीच खूप छान आहे. हा. कडक होऊन काय काय करणार? नाही आहे, छान आहे. मी अशीच नाही राहू म्हटलं, दे. त्यांनी सांगितलं. माझ्याकडे काय बघतं? कडक होऊन काय होणार आहे? काय मला काय? नाही, आहे असंच राहू दे शेवटपर्यंत. होय ना. दोघंही छान वेल. आहेत. आणि या मैत्रिणीबद्दल काय सांगा? खूप छान आहे. हो. हो. आणि शाळेमध्ये पण आम्ही सगळेजण एकत्र खेळणी वगैरे, म्हणजे गेम असेल काय असेल, खूप एन्जॉय केला. खूप. या दोन्ही मैत्रिणी खेळायच्या खूप. हो. आज बक्षीस आणून देतील तुम्हाला? देतील नक्कीच. घरात लपवलेल्या त्या वस्तू घेऊन येणार का बघूया. चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा
आणि शेवटी जाऊन मिस्टर घेऊन येणार अन्नपूर्णेची मूर्ती. खेळासाठी 1 मिनिटाची वेळ. बघूया काय होणार. तुम्ही जाऊन चांदीचं नाणं आणायचं. घरात लपवलेलं आहे. ते कुठे आहे हे मी एक कोड्यातनं सांगणार आहे. वाचू आनंदे, नाचू आनंदे. पहिली चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. कुंकवाचा करंडा मिळाला आणि मिळाली ही अन्नपूर्णेची मूर्ती. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. अभिनंदन. बाई सुनेबद्दल सांगा. सून चांगली आहे. हा, काहीच हे नाही तिच्यात. मुलगा बदलला का हो लग्नानंतर? बदलला थोडा. हा, बदलला ना. तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटलं मला. बरं, सुनेने काय बदलायला पाहिजे स्वभाव सांगा जरा. आहे तशीच राहू दे. अजून कोण बोलणार? तुमची आई आली. द्या आईकडे. का ना आमचं चांगले जावे. वा वा, छान. आणि मुलगी? मुलगी पण छान आहे. तुमच्याकडे येते मुलगी राहायला? हो येते ना. हो. 6 महिने. किती वेळा येते महिन्यातून? महिन्यातून नाही अशी 4-6 महिन्यांनी. पण मुलीने आणि जावयाने खूप मेहनत केली ना, कष्ट केले. हो. आता बरं वाटतंय सुखाचा बरं आहे. संसार बघू. ताई खूप चांगल्या आहेत आमच्या. जाऊबाई आहेत माझ्या. पूर्ण फॅमिलीला सांभाळून ठेवतात. व्यवस्थित आहेत एकदम. आणि आहेत तशाच राहा. खूप आनंदी असतात. दुसऱ्यांना पण आनंदी ठेवतात. हसत असतात नेहमी. या खूप जाऊबाई. केअरिंग करतात. आणि मी छोटी आहे त्यामुळे एकदम लहान बहिणीसारखं मला जीव लावतात. या लहान जाऊबाई. हो लहान. बरं. आम्ही 5 आहेत. त्यामध्ये 5 last जणी आहेत number आहे. आम्ही. पण एकदम एकत्र सख्यांसारखेच राहतो आम्ही. एकीने चपाट्या लाटल्या तर दुसरी भासते. हो. होय ना. तसं हो, म्हटलं तरी तसं चालेल. एकत्र आलो आम्ही की तसंच करतो सर्वजण. एरवी वेगळे वेगळे असतात. हो हो पण एकत्र येता का वर्षातून? हो येतो. हो, सामान्यातून नेतो. काय पीठ म्हणाला? कार्यक्रम काय असला तर येतो ना. अच्छा अच्छा, कार्यक्रमाला. मला वाटलं चपात्याचा विषय काढला. मला तुम्हाला विचारायचं आहे, क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला? क्षमा मी पूर्ण केदारी फॅमिलीची मागण. माझ्याकडनं काही चुकी झाल्या असतील तर त्यांनी जेव्हा पोटामध्ये घातलं. आणि धन्यवाद तर मी ह्यांच्याही देत, कारण त्यांनी मला जसं लग्न झालं तसं त्यांनी सपोर्टिंग केलंय. होय ना. हो. आणि पूर्ण केदारी फॅमिली, माझी फॅमिली, सगळ्यांची. तुम्ही क्षमा कोणाची आहे? क्षमा मागेल तर आईचीच मागेल. काय चुकलं वगैरे असेल तर त्यांनी माफ करावं. आणि आतापर्यंत जसा सपोर्ट दिला तसा सपोर्ट आहे. म्हणजे आईचं काय प्रॉब्लेम नाही. आणि धन्यवाद. आणि धन्यवाद सगळे फॅमिली, मित्र परिवार यांना सगळ्यांना धन्यवाद. कारण की मला कामात मित्र परिवार हमेशा सपोर्ट. कुठलंही माझं काम असेल तर करतात. करतात सगळे मित्र परिवार सगळं करतात. आणि फॅमिली पण आमची एकत्र आहे. चांगला सपोर्ट आहे सगळ्यांना. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? चिडचिड करण्याचा. कारण की मी हे लवकर नाही चिडचिड करणार नाही. चिडचिड करण्याचा कमी करत. बासरी देऊ का आता? चिडचिड कमी करा. तुम्ही कुठला बदल करणार? मला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच्यामध्ये मी जास्त हे करेन. बरं, शिकणार तू. हो, शिकणार. आणि ज्या जास्त आहेत त्या कमी करेल. काय आता जास्त हे काय? बोलतात ती चिडचिड करते वगैरे. कमी करणार. हा, ते कमी करतात. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि वैदींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन. खंडाळ्यात रंगलेला आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.